हे राज्य रस्ता आहे ताडकसकडे जाणारा. अपघात व्हायला लागलेत. आपण बी इथं आहेत, बरेचसे पब्लिक ऑफिसेस इथं आहेत. काय मागणी असेल तुम्हाला प्रशासनाला? आपल्या क्रांतिमय भारत या मीडियाच्या माध्यमातून आणि घरच्या महाराष्ट्र माझ्या ह्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला असं सांगू इच्छितो की हा जो रस्ता आहे तो मुख्य रस्ता पूर्णेलगतचा असलेला पूर्णा शहराच्या जे ते हा दक्षिणेकडून रस्ता आहे आणि हा दक्षिणेकडून रस्ता असणारा पूर्ण वाहतूक ह्या रोडनं जी आहे ते भयानक अशी वाहतूक वाढलेली आहे. परंतु ह्याच्याकडं शासन प्रशासन नेते मंडळी याच्याकडे जाणून बुजून हेतुपुरस्करपणे दुर्लक्ष करतात. ह्या रस्त्यावर जवळपास पाहिलं तर 6 ते 7 कार्यालय आहेत. तहसील कार्यालय आहे, कोर्ट आहे, पंचायत समिती आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचं ऑफिस आहे, दवाखाना आहे आणि सर्व ऑफिसेस असतानासुद्धा एकही बोर्ड नाही, एकही सिग्नल नाही किंवा एकही डायव्हर्शन दाखवणारा कुठल्याच एक प्रकारचं फलक नाही. आणि तसंच पूर्णा शहरातून आंबेडकर नगर सिद्धार्थनगरमधून येणारा जे आहे तो उत्तरेकडून जे आहे तो दक्षिणेकडे रस्ता येतो आणि तो रस्ता जो आहे तो सुद्धा वळणाचा रस्ता आहे. त्या ठिकाणी सुद्धा कुठलाही फलक नाही आणि त्यामुळं इथं अतोनात जे आहे ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सर्वसामान्य पैदळी जाणाऱ्या लोकांना त्रास होतो आहे, मोटरसायकलवाल्याला त्रास होतो आहे आणि नेहमी 8 दिवसाला 15 दिवसाला एक अपघात होतो. हे अपघात होण्याचं कारण म्हणजे याला गतिरोधक नाही किंवा कुठला थांबा नाही किंवा इथं कार्यालय आहेत आणि तुम्ही जे येते ह्या कार्यालयापासून हळू जा अशा पद्धतीचा कुठलाही सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांनी कुठलाही बोर्ड लावला नाही. त्याच्यामुळं ही जी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी जिल्हा आहे याला जबाबदार आहे आणि त्याच्यामुळं ह्या हायवेवर ज्या कोणाचं नियंत्रण असेल ते सुद्धा तेवढेच ते प्रशासकीय अधिकारी याला जबाबदार आहेत. त्यांच्या विरुद्ध जे आपल्याला पाऊल उचलल्याशिवाय कुठलाही मार्ग नाही. नगरपालिकेतल्या संपूर्ण नगरसेवकांना निवेदन दिलं. वकील संघांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून हा प्रश्न उपस्थित केला, परंतु ते कोणीही त्याला दाद देण्याला तयार नाही. त्याच्यामुळं जे ते जन आंदोलन उभं राहिल्याशिवाय याला कुठलाही पर्याय निघणार नाही असं मला एकंदरीत आपल्या मीडियाच्या माध्यमातून वाटतं. एक सांगा जोंधळेजी, हे राज्य रस्ता झालेला आहे, वाहनांची प्रचंड संख्या आहे आणि खूप जोरात वाहन चालतात. इथं काही अपघात बी व्हायला लागलेत. काय मागणी आहे तुमची, काय सांगणार? निश्चितच या ताडकस रोडवर हा जो रोड आहे या इथे रहदारी वाढली जेणे त्या गाड्यांची स्पीड कमी होईल तसेच या ठिकाणी कारवाई करण्यात यावी, कमी व्हावी यासाठी आम्ही उपविभागीय अधिकारी यांना तसं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी त्वरित त्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत.